राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या 2 दिवसात परतीच्या पावसानं धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं। त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातही परतीच्या पावसानं जनजीवन विस्कळीत झालं होतं। जळगाव जिल्ह्याच्या पाचोरा तालुक्यातील सादगाव डोंगरी ढगफुटी सदृश पाऊस पडलाय। मुसळधार पावसामुळे येथील दगडी नदीला पूर आल्यानं उपकेंद्रे, घरं आणि शेती पाण्याखाली गेली आहे। गावातील शेतकरी आणि ग्रामस्थांचं मोठं नुकसान झालंय। आमदार किशोर पाटील यांनी गावास भेट देत मदतीचं आश्वासन दिलेलं आहे। जळगावच्या पाचोरा तालुक्यातील सादगाव डोंगरी परिसरात आज दुपारच्या सुमारास ढगफुटी सदृश पाऊस कोसळल्यानं गावात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, पावसामुळे आलेलं संपूर्ण पाणी दगडी नदीतून वाहत गावात घुसलंय। यामुळे सादगाव डोंगरी येथील ग्रामीण रुग्णालय, उपकेंद्र, परिसरातील अनेक घरं आणि निम्म गाव जलमय झालंय। दगडी नदी दोन्ही बाजूच्या किनाऱ्यांनी भरून वाहू लागल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं असून गावचा संपर्कही तुटल्याचं पाहायला मिळालं। गावाजवळील सादगाव डोंगरी धरणं देखील ओव्हरफ्लो झालेली असून शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले। त्यामुळे पिकांचं नुकसान झालेलंच आहे, पण अनेक ठिकाणी जमिनीची माती वाहून देखील गेली आहे। अचानक आलेल्या पुरामुळे गोरगरीब ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। बराच वेळ गावात पाणी साचून होतं। आता प्रशासनाकडून तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून केली जाते।